समाधानी म्हणजे मीच नाही तर मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती आमदार साहेबांच्या कामावर समाधानी आहे। पुढे आमच्या जवळचे आहेत, पण कसं झालं त्यांनी जे शब्द सांगितले ते शब्द पूर्ण केले नाही त्यांनी। हिंगोली विधानसभेचा विकास आमदार साहेबांच्या निधीतून आणि त्यांच्या प्रयत्नातून झालेला आहे। निश्चितच मुटकुळे साहेबांच्या कामाविषयी आम्ही समाधानी आहोतच। हो, मी आमदार साहेबांच्या कामाविषयी समाधानी आहो। नमस्कार मंडळी, मी मंगेश आणि तुम्ही बघताय वन इंडिया मराठी। आपल्या निवडणूक विश्लेषण कार्यक्रमात तुमचं स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत ते हिंगोली विधानसभा मतदारसंघाबद्दल। हा मतदारसंघ म्हणजे मराठवाड्यातील शेवटचा मतदारसंघ जो हिंगोली आणि सेनगाव या दोन तालुक्यांचा समावेश करून तयार झाला आहे। भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी सलग 2 वेळेला या ठिकाणी विजय मिळवला आहे, पण या निवडणुकीत त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचं मोठं आव्हान उभं राहिलंय। यावेळीची लढत कशी असेल, कोण इथून इच्छुक आहेत, कोण आहेत दावेदार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहात? समाधानी म्हणजे मीच नाही तर मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती आमदार साहेबांच्या कामावर समाधानी आहे। विरोधक नावबोट ठेवण्याची सवय लागलेली आहे। बाकी मागच्या 50 वर्षामध्ये आमदार साहेबांना जो हिंगोली विधानसभेचा चेहरा मोहरा बदललेला आहे आणि ज्या पद्धतीने आमदार साहेबांचं काम चालू आहे, या पद्धतीने जर विकास होत राहिला तर एक जर संधी आपण आमदार साहेबाला परत दिली आणि आमचं धोरणच ते आहे की आमदार साहेबाला परत एक संधी द्यायची आहे। या मतदारसंघाचा जो औद्योगिक विकास राहिलेला आहे, औद्योगिक विकासात जो मागे पडलेला आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघ, तर औद्योगिक क्षेत्रात समोर आणण्यासाठी आमदार तानाजीराव मुटकुळे हेच करू शकतात याची मला 100% खात्री आहे। विकास कामांऐवजी जात, गोतवळा, सुखदुःखात गाठीभेटी हे मुद्दे या मतदारसंघात महत्त्वाचे असतात, असा आजवरचा इतिहास आहे। हिंगोली विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या, त्यातील प्रमुख जातीय गट आणि मतदारसंघातील भौगोलिक व राजकीय महत्त्व हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे। हिंगोलीतील मराठा, दलित आणि मुस्लिम मतदारांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे। त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काय परिणाम होतो तेही बघणं महत्त्वाचं असेल। आमदार तानाजी मुटकुळे यांच्या कामाविषयी आपण समाधान आहात का? नाही, समाधान नाहीत आम्ही त्यांच्या कामाविषयी। असं आहे, त्यांना आम्ही सुद्धा मतदान केलं बीजेपीला, बीजेपी वाल्याला सहकार्य केलं। तानाजी मुटकुळे आमच्या जवळचे आहेत, पण कसं झालं त्यांनी जे शब्द सांगितले ते शब्द पूर्ण केले नाही त्यांनी। राहिलेले काम म्हणजे आज बी जे आमचे पाटबंधारे आहेत हे राहिलेत। एक आमच्या शेतामध्ये कोल्हापुरी बंधारा फुटलेला, आम्ही 10 वेळेस चक्रा मारू बेजार झालो, बंधारा झाला नाही। आमच्या इकडे जे रोड आहेत, आज आमच्या तांड्यामध्ये, आमच्या पातुंड्यामध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाऊल पण टाकता येत नाही असा रोड आज बी आहे। चिखलमय म्हणजे आमच्या घरापर्यंत आम्हाला जाता येईल, आज परिस्थिती आहे तशी। आगामी काळात कुणाला मतदान करणार? आम्ही आता उद्धव ठाकरे मशाल यालाच मतदान करणार, दुसऱ्याला नाही करणार आम्ही। तुम्हाला आमदार म्हणून कोण पाहायला? आता ते जे त्याचे पक्ष देतील ते पण त्यालाच आम्ही मतदान करणार, उद्धव ठाकरे गटालाच मतदान करणार आम्ही, दुसऱ्याला नाही करणार। त्यांनी करून बघितलं, ते आता काही बदलाबदली करायला इकडे तिकडे पळायला, आम्ही सर्व शेतकरी आहेत, सर्वसाधारण, आम्हाला ते जाऊन काही घेणं देणं, आम्ही राजकारणी लोक नाहीत, पण आम्हाला ते आवडत नाही असं ते धोकेबाजी, इकडे जा तिकडे जा, इकडे पळा तिकडे पळा, याला आश्वासन त्याला आश्वासन, हे देतो ते देतो, याच्यात काय अर्थ नाही। होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करण्यापूर्वी मागच्या म्हणजेच 2019च्या निवडणुकीमध्ये काय झालं त्याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे। त्यावर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत। वर्ष 2019मध्ये तानाजी मुटकुळे यांनी काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा 24,065 मतांच्या फरकाने पराभव केला होता। मात्र यावेळेस गणितं थोडे बदललेत। तानाजी मुटकुळे यांनी विधानसभेत तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्यासाठी भाजपकडून तयारी चालू केली। मात्र पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनेनुसार लोकसभेत मतं कमी मिळाल्याने तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। या स्थितीत भाजपने रामदास सुकटाणकर यांना पर्याय म्हणून तयार ठेवलंय। ते देखील विधानसभेच्या लढतीसाठी सज्ज आहेत। हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहात का? बिलकुल। आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या कार्यकाळात जवळपास आता 10 वर्ष होत आहेत आणि या अवघ्या 10 वर्षामध्ये भूतो न भविष्य असा या हिंगोली विधानसभेचा विकास आमदार साहेबांच्या निधीतून आणि त्यांच्या प्रयत्नातून झालेला आहे। विशेष म्हणजे आमच्या सेनगाव शहरासाठी रस्ते असतील, समध्यात मोठा जर प्रश्न असेल तर आमचा पाण्याचा होता, पिण्याच्या पाण्याचा आणि सांडपाण्याचा सुद्धा होता।
आमदार साहेबाच्या एका प्रयत्नामुळे आमच्या या शहरासाठी जवळपास 13 कोटीचं नियोजन करून आणि आमच्या घर परत नळाची व्यवस्था झालेली आहे. आज आमच्या शहरामध्ये पाण्याचं 1 नंबरचं सुख आज आम्हाला भेटलेलं आहे. आणि आमदार साहेबांनी जे विकास कामं केले असतील आत्तापर्यंत 10 वर्षाच्या काळामध्ये आमदार साहेबांनी जवळपास 80 ते 90 कोटी रुपये या शेनगाव शहरासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि आमदार साहेबाच्या विकासातून भरपूर आम्हा शहरासाठी खूप काही विकास झालेला आहे. महाविकास आघाडीकडून कोण मैदानात उतरणार यावरही मोठी चर्चा चालू आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी या ठिकाणी ठळकपणे दिसून येते. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांच्या विरोधात सातव गट देखील प्रबळ आहे. सातव गटाकडून प्रकाश थोरात आणि सुरेश सराफ हे 2 प्रमुख दावेदार असतील. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल पतंगे यांचं नाव चर्चेत आहे. तसेच मनसेने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. बंडू कुटे हे मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत, तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडनेही या ठिकाणी तयारी चालू केली आहे. मनोज आखरे मैदानात असू शकतील. वंचित बहुजन आघाडीकडूनही अनेक लोक इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात यावेळची निवडणूक बहुरंगी होणार हे निश्चित आहे. हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहात? निश्चितच मुटकुळे साहेबांच्या कामाविषयी आम्ही समाधानी आहोतच. तुम्ही 10 वर्ष अगोदर जर बघितलं असेल तर शेनगाव शहरामध्ये रस्त्याने चालायची पण भानगड होती. सर्व मोटरसायकली पण हाणता येत नव्हत्या. आज रस्ते छानपैकी झालेले आहेत. पांढर रस्ते पण साहेबांनी मार्गी लावलेले आहेत. शेतकऱ्याला जायला काही ठिकाणी 10-15 वर्षापासून रस्ते बंद पडले होते, ते रस्ते पण मार्गी लावलेत. बरीचशी कामं आमदार साहेबांनी केलेली आहेत. कुणाला मतदान करणार? निश्चितच मुटकुळे साहेबाशिवाय कुणाला मतदान करणार, विकासालाच मतदान राहणार आमचं. अजून कुठल्या प्रश्नावर काम करायला हवं? आता तसं पाहिल्या हिशोबाने जास्त प्रश्न काही राहिलेले नाहीत. थोडासा एक सार्वजनिक स्मशानभूमी असावी शेनगाव शहरामध्ये, बस हे 2-4 कामं थोडेफार आहेत. आमच्या शेनगाव शहराला लागून येलदरी धरण आहे. येलदरी धरणातलं पाणी जर डावा कालवा काढून या यादू नदीमध्ये सोडण्यात आलं तर बऱ्याच शेतकऱ्याचे म्हणजे असं जमिनी पाण्याखाली येऊन जातील आणि शेतकरी सुखावे. एवढं काम करणं एक बाकी आहे, तेवढं एक काम आमदार साहेबांनी मार्गी लावावं अशी सगळ्याचीच अपेक्षा आहे. होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये आम्ही आमदार साहेबासोबतच आहोत आणि जवळपास आमच्या शेनगाव शहरामधला तर भरपूर विकास केल्यामुळे अख्खं शेनगाव शहरच साहेबाच्या सोबत आहे. हिंगोली मतदारसंघातील विकासाचे मुद्देही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरतील. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात आजही हिंगोली जिल्हा मागासलेला आहे. गंभीर आजारांच्या रुग्णांना नांदेड किंवा अकोला या ठिकाणी जाण्याची वेळ येते. तसेच हिंगोलीला अजूनही स्वतंत्र जिल्हा बँक मिळाली नाहीये. या मतदारसंघातून महामार्ग गेला असला तरी ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था आहे. बेरोजगारी, पाणी, शेतमालाला अल्प भाव यासारख्या समस्याही या निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर राहतील. पण भाजपच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लागल्याचा दावा अनेक मतदारांनी केलाय. सभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहात का? हो, मी आमदार साहेबाच्या कामाविषयी समाधानी आहो. कारण की त्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये बरेच ठिकाणी बरेचसे काम केलेले आहेत. कारण खेडेपाडी असो, रस्त्याचा विकास असो किंवा समाज मंदिराचं काम असो, पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक काम दिलेले आहे. तालुक्याच्या ठिकाणी, खेडेगावात प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम दिलेलं आहे. अजून कुठल्या प्रश्नावर काम व्हायला पाहिजे? जे काम व्हायचं आता हे तर यावेळेस विधानसभेचा कार्यकाळ संपला, पण येणाऱ्या काळात जर आमदार साहेब जर आले त्यांनी सर्वात मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा. कारण शेतकरी येलदरी धरण जवळ आहे आपल्याला, पण त्याचा फायदा आपल्याला तालुक्याला 1 रुपयाचा नाही. धरण तालुक्यामध्ये ते आपल्या फायदा झाला नांदेड जिल्ह्याला. हे जर डावा कालवा काढून जर प्रत्येक भागात जर कालवे काढले तर सर्व शेतकरी लोक सुखी होतील आणि पाणी भेटलं शेतीला तर सर्व जनता सुखी होईल. कारण सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. पाणी असलं तर शेतकरी काही करू शकते आणि त्या पाण्यावरच कोणती पिके घेऊ शकते. त्यामुळं सर्वात मोठा प्रश्न ते की पाणी हे डावा काढणं सर्वात मोठा प्रश्न आहे, ते मार्गी लागावं. आगामी काळात कोणाला मतदान करणार? डावा काळात मी आमदार साहेबांना मतदान करणार. तर मंडळी, हा होता हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा. हिंगोलीतील ही लढत कोणाच्या बाजूने झुकते? तानाजी मुटकुळे तिसऱ्यांदा विजय होऊन हॅट्रिक करतात का काँग्रेसचा उमेदवार पुन्हा बाजी मारतो? राजकीय समीकरणं काय वळण घेतात याकडे तुमचं आमचं सगळ्यांचंच लक्ष असेल. आपण पुढील भागांमध्ये यावर अधिक तपशीलवार चर्चा करूच. तुर्तास आजच्या कार्यक्रमात वेळ झाली आहे थांबायची.
तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि पाहत रहा वन इंडिया मराठी.